नमस्कार मंडळी, आज आपण घेणार आहोत सह्याद्रीच्या कुशीतल्या एका गूढ आणि भव्य किल्ल्याची सफर, जीवधन किल्ला, जुन्नर। माळशेज घाटाच्या कुशीत धुके पांघरून उभा असलेला जीवधन किल्ला हा केवळ एक किल्ला नाही, तर तो आहे इतिहासाची साक्ष देणारा पुरावा। सुमारे 3750 फूट उंचीवर वसलेला जीवधन जुन्नरपासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर आहे। हा किल्ला साताऱ्याच्या दिशेने येणाऱ्या मार्गावर नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टीने फारच महत्त्वाचा होता। सातवाहन काळात जुन्नर हे राजधानीचे ठिकाण होतं आणि त्यामुळे जीवधनला विशेष महत्त्व प्राप्त झाले। पुढे बहमनी आणि आदिलशाही राजवटीत याचा वापर कैदखान्यासाठी केला जात असे। शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेच्या काळात अनेक वेळा या भागात मोहिमा केल्या। जरी जीवधनच्या थेट नियंत्रणाचा उल्लेख फारसा मिळत नाही, तरी त्याच्या भोवतीचं भूगोल हे स्वराज्यासाठी महत्त्वाचं होतं। एक रोचक आख्यायिका सांगते की नाण्या घोळप या मावळ्याने शत्रूला चकवा देण्यासाठी जीवधन किल्ल्याच्या कठीण वाटा पार करत गुप्तपणे प्रवेश केला होता। त्यामुळेच त्याला पठारी वाघ असंही म्हणतात। जीवधनचा चढ फारसा सोपा नाही। नळीची वाट ही एक थरारक आणि थोडी धोकादायक वाट आहे, जी थेट किल्ल्यावर नेते। पण वरून दिसणारा माळशेजचा नजारा, तो अनुभव एकदाच घ्यावा। आज जीवधन हा ट्रेकर्ससाठी एक आवडतं ठिकाण आहे। इतिहास, निसर्ग आणि साहस या तिन्हींचं हे अद्भुत मिश्रण आहे। जीवधन किल्ला म्हणजे फक्त एक ट्रेक नाही, तर तो आहे आपल्या इतिहासाची ओळख, आपल्या पूर्वजांचं शौर्य आणि आपल्याला लाभलेली सह्याद्रीची अमूल्य देणगी। चला तर मग पुन्हा भेटू एका नवीन ऐतिहासिक ठिकाणी। तोपर्यंत जय शिवराय, जय महाराष्ट्र।